नमस्कार. तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे किर्लोस्करांनी त्यांची गेलेली कंप्लेंट मागे घेतलेली, त्यामुळे खूपच आपल्या सात्विक फॅशनसाठी खूप फायदेमंद होणार आहे अशी घटना घडल्यामुळे मामा खरंच कौतुक करत असतात. आणि आता एक एक मार्ग नक्कीच निवळतील असा विश्वासही प्रत्येकाला वाटत असतो. आलेल्या संकटांवर अडचणींवरती आपले अर्णव आणि ईश्वरी काहीतरी मार्ग काढेल असा विश्वास सगळ्यांना वाटतच असतो. बघा, देवाचा काय कौल म्हणावा की काय, आपल्याला समोरून इथे ज्या प्रतियोगितेत ज्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारे अर्णव आणि ईश्वरी, त्याचे मेन जे असतात ना ते आलेले असतात सर, आणि ते सांगतात की आमच्या कंपनीकडनं जरा गैरसमज झाला आणि तुम्हाला मग स्पर्धेतनं बाहेर काढण्यात आलं होतं. त्याच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करत आहोत आमच्या कंपनीच्या प्रतियोगितेसाठी. तर त्याच्यासाठी त्यांनी छान फुलांचा गुच्छा दिलेला असतो, एक इन्व्हिटेशन कार्डही दिलेलं असतं आणि तुम्ही नक्की सहभागी व्हा असं म्हणत ते त्यांना आमंत्रित करतात. अर्णव ते एकदम छान प्रकारे स्वीकारतोही आणि क्षणभर का होईना आपल्याला कलाची सिरियलमधले हे चांदेकरांसोबत काम करणारे आठवतील बरं का. आणि त्यांना पाहून मला त्या क्षणाला कलाची सिरियलच आठवली होती जेव्हा त्यांनी एंट्री केली. आता ते गेलेले असतात आणि ते गेल्यानंतर ना इथे आपण पाहतोय सगळेजण खूप खुश असतात की आपल्या हातून गेलेली जी कॉम्पिटिशन आहे ती पुन्हा आपल्याला मिळते आहे. पुन्हा एकदा सात्विक फॅशनना वाचवण्यासाठी जे पैशांची गरज आहे ती ह्या कॉम्पिटिशनच्या पैशातनं जर मिळाली तर आपलं जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल आणि आपण आपलं सात्विक फॅशन त्या सौदामिनी बाईकडनं नक्कीच सोडवू शकतो असा आत्मविश्वास आता पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. आणि सगळे घरातली मंडळी खूप खुश आहे. इथे ते कार्ड वाचवण्यासाठी ईश्वरी फार उत्सुक असते. ते कार्ड ती वाचू लागते. त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे आणि आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि कॉम्पिटिशनचा भाग आता 2 दिवसांनी जेव्हा कॉम्पिटिशन आहे तेव्हा घेता येणार आहे असंही सांगण्यात आलेले. सगळेजण आनंदी असतात आता आणि ह्या कॉम्पिटिशनसाठी सगळेजण जोमाने आता आपण तयारी करूया असंही बोलू लागतात. सगळेजण एकमेकांना अभिनंदन करतात. आकाश आणि अर्णव एकमेकांना बेस्ट ऑफ लकही म्हणू लागतात, कारण दोन्ही कंपन्यांचे मालक या नात्याने त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरणार आहे. इथे सगळ्यांना ऑल द बेस्ट असं म्हणत सगळ्यांनी आता भरभर तयारी करायला घ्यायची आहे असं मामा म्हणू लागतात. आणि कॉम्पिटिशनची तयारी आता सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. सगळेजण खूप खुश आहे. अर्णव आणि मामा ते दोघंजणं कॉम्पिटिशनची तयारी करणार असतात आणि आपल्या आकाशला मदत करणार आहे आपली अंजली. आणि इथे आपल्या किचनमध्ये नेहमीप्रमाणे ईश्वरी आणि नम्रता त्यांच्या पद्धतीने जी कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांची तयारी करणार. तर आपण पाहत आहोत राकेश आता ह्या सीनमध्ये आपल्याला दिसतो आहे, जेलमधला त्याचं सीन आहे. आणि जेलमध्ये राहूनही त्याचं डोकं, त्याचा मेंदू काही शांत नाही आहे बरं का. तो मेंदू तो अजूनही एकदम गरगर फिरवत आहे, चालवत आहे. त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब येतात आणि त्याला विचारू लागतात, तू तर फारच खुश दिसतोय, मज्जा करतोय हां. तर तो म्हणतो, हो ना, इथे बसून बसून माझ्या मेंदूला आता थोडंसं चमकवायला हवं. एका ठिकाणी जर माझा मेंदू बसला ना मग तो जरा जास्तच चालतो आणि चालला ना मग त्याला चालना मिळाली तर मग तो लगेच चोरी करायला नाही तर कोणाला तरी गंडवायला निघतो. असा हसू लागतो बोलताना. इन्स्पेक्टर साहेब इतके चिडतात नाही, म्हणतात तुला आता 3rd डिग्री द्यावीच लागेल, कारण तुझा हा माज आहे ना फारच वाढत चालला आहे. तू एकही गोष्ट कबूल करत नाही आहे, वरतून तुझा हा माज हा जो काही रुबाब आहे तोही मला पाहवत नाही. तर इन्स्पेक्टर साहेबांना इथे राकेश म्हणू लागतो, तुम्हाला तुमची प्रगती झालेली पाहिजे वाटतं, तुम्हाला वर्दी चांगली दिसते, जर इस्त्री केली तर आणखी भारी दिसेल. आणि जर माझ्या वाटेला जर गेला तर ही जी वर्दी आहे ना ती तुम्हाला पाहायला काय, ती स्पर्श करायलासुद्धा मिळणार नाही. तर तेव्हा पुन्हा एकदा इन्स्पेक्टर साहेब इतके चिडतात नाही, आता आतमध्ये येऊन पुन्हा छान प्रकारे दणका दिलेला असतो राकेशला. राकेश मात्र निबरगट्ट झाला आहे. त्याला ह्या छोट्या मोठ्या दणक्यांनी माराने काही फरक पडत नाही. अगदी 3rd डिग्री दिली तरी तो घाबरणाऱ्यातला अजिबातच नाही. तो आता इथे निडरपणे इथे बसला आहे आणि तो आता राकेश खरं तर प्लॅन करतो आहे अर्णव आणि ईश्वरी यांना खूप मोठा शॉक असा काहीतरी द्यायचा. खरं तर त्यांच्या जीवावर तो उठला आहे. घातपात करण्याचा त्याचा जो प्लॅन आहे ना तो करण्याच्या आता तो मार्गावर आहे. त्याने आता तो मनात तयारही केला आहे. त्याच्याकडे एक मोबाईल आहे. त्या मोबाईलला आता तो लपवून ठेवलेल्या ठिकाणावरनं बाहेर काढतो आणि त्याच्या माणसांना आता त्याने एक काम दिलेले आहे. काम जरा खतरनाकच आहे बरं. काम असं आहे की त्या मोबाईलवरून तो सांगतो की बॉम्ब बनवायचा आहे, तर बॉम्ब बनवायची तयारी सुरू करा आणि तो कुठे लावायचा कधी लावायचा मी तुम्हाला लवकरच कळवेल. आणि त्याच्या माणसांना त्याने काम सांगून फोन ठेवलेला असतो.
आता इथे आर्नव डिझायनर ह्या नात्याने फॅशन च्या स्पर्धेत उतरणार आहे. त्याची इथे वेगवेगळी आर्ट्स, वेगवेगळी जी काही कला आहे ती पुन्हा एकदा तयारी करण्यामध्ये पुन्हा करत असतो. रिव्हिजन त्यांची चालू आहे की कशाबद्दल बरोबर काय सूट होईल, किंवा स्पर्धेत भाग घ्यायचा म्हटल्यावर कोणता प्रश्न विचारला जाईल, कुठली डिझाईन काढायला सांगितली जाईल, किंवा कुठलं ड्रेस तयार करायला लावतील, कसं म्हणून कुठल्या फॅब्रिकवर कुठलं फॅब्रिक सूट होईल, कुठल्या रंगावर कुठला रंग सूट होईल, या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा एकदा चर्चा, पुन्हा एकदा ती सगळी रिव्हिजन, इथे सगळं काही पाहायला आपल्याला मिळतं आहे. आणि खरंच खूप छान प्रकारे तयारी इथे डिझायनर्सची चाललेली आहे. मन लावून डिझायनर आपले फॅब्रिक्स चेक करताय, कोणत्या फॅब्रिकला काय सूट होईल, या सगळ्या गोष्टी, आणि तयारी करायची ठरली तर कशी करायची, इथे रिव्हिजन चालू आहे. इथे आपली ईश्वरी पण ना मोबाईलमध्ये वेगवेगळे रील्स आणि व्हिडिओ बघते, ज्याच्यामध्ये तिला वेगवेगळे आयडिया मिळते. एखादी फूड कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतले होते, फूड कसं बनवायचं किंवा ते सर्व कसं करायचं. तर हे पाहिल्यानंतर आजी इथे नम्रताला म्हणते की तू का नाही करते काही, तर इथे ती म्हणते की मला काही गरज नाही, मला सगळं येतं. पण इथे ईश्वरी म्हणते की सगळं येतं असं काही नाही, कारण आपण कुठेतरी कमी पडू शकतो, तर आपण आधीच तयारी करून ठेवायला हवी. माहिती नसेल तर माहिती घ्यायला हवी. देश विदेश कुठलाही पदार्थ बनवायला सांगू शकतात ना, तर मग त्यांची माहिती इथे ईश्वरी घेत असते. अंजलीला माहिती आहे की ईश्वरीला इंग्लिश शब्द बऱ्यापैकी येत नाही, मग ती तिला ते सगळे शब्दांमध्ये रूपांतर करून त्या सगळ्या गोष्टींची माहिती सांगण्यासाठी मदत करू लागते. आणि ती मदत करत असताना नम्रताच्या चेहऱ्यावर इतका ॲटिट्यूड असतो, जणू काय मला सगळं येतं, मी किती हुशार आहे. पण आजी म्हणत असते की ह्या दोघी जरी बोलत आहेत, तू पण त्यांच्यात भाग घे, तू पण त्यांच्यासोबत माहिती घे. पण नाही, ती सांगते की मला क्लाउड किचनमध्ये फार सवय आहे, तर मला माहिती कसं काय करायचं, मला काही गरज नाही इथे रिव्हिजनची, असं म्हणत इथे ईश्वरी प्रॅक्टिस करते आणि नम्रता तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आकाशही तिला म्हणत असतो की ईश्वरी तिकडे जाऊन तयारी करत आहे, आणि तिची तयारी खूपच सुंदर चालली आहे. ती काय काय पदार्थ करणार आहे किंवा त्यांची आयडिया घेते, सलाड वगैरे कसं सर्व करायचं किंवा कसं हे करायचं. तर तू पण तिच्यासोबत बसून एकमेकींशी चर्चा करायला हवी होती. तर नम्रता म्हणते की मला काही गरज नाही, तुम्ही विसरला असाल, मी क्लाउड किचनमध्ये हे सगळं करायची मला खूप सवयी आहे सगळ्या गोष्टींची, पण तुम्ही विसरलात की आपल्याला ह्या स्पर्धेत जिंकायचे. तुम्हाला वाटतंय की आर्नव आणि ईश्वरी जिंकावं, पण मला स्वतःला ह्या स्पर्धेत जिंकायचे भाग घेऊन, त्यामुळे मला हरायचं नाही आहे, असं म्हणत ती त्याला जबरदस्ती करू लागते की आपणच जिंकलो पाहिजे. इथे आकाशला हा तिचा ॲटिट्यूड अजिबातच पटलेलं नाही. तू जे वागते ते चुकीचं आहे असं म्हणत तो तिला चांगलाच बोल सुनवू लागतो, पण ती काही सुनणार ती अजिबात नाही. ती त्याला उलटून बोलू लागते की तूच माझा ऐक, मी सांगते तसं वाग, म्हणजे कसं आपण दोघंजण ह्या स्पर्धेत जिंकलो ना, हे घर आपल्याला खूप मान सन्मान देईल, आपल्याला ह्या घरात कोणी काहीच समजत नाही, अगदी फर्निचरसारखं आहोत आपण ह्या घरासाठी, पण आपण जर जिंकलो ना तर हे घर आपल्या ताब्यात येईल, मला हे घर ताब्यात घ्यायचं आहे. आकाश मात्र तिला म्हणतो की तुझं वागणं चुकीचं आहे. आपण इकडे हेही पाहतोय की वल्लवीचा संताप झालेला असतो. वल्लवी त्या सौदामिनी बाईला म्हणू लागते की तू इतकी छान प्लॅनिंग केली होती, तर तुझ्या प्लॅनचं काय झालं पाहिलं ना, सगळा प्लॅन उद्ध्वस्त झाला, आणि तुला वाटायचं की तू इतकं हुशारीने प्लॅन केला आहे, पण त्या तुझ्या टेम्पोला साधं लपवता आलेलं नाही तुझ्या माणसांना. त्या माणसांनी तो टेम्पो व्यवस्थित लपवला असताना तर आज हे दोघंजण त्या कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा सहभागी झालेच नसते. तर सौदामिनी म्हणते की माझ्या माणसांनी खूप चांगलं काम केलं, पण ती ईश्वरी आणि आर्नव भरपूर चालाक आहे. तर इथे वल्लवी म्हणते मी तुला पहिलेही म्हणाल होती की ते दोघंजण जोडीने जेव्हा पण काम करतात ते फारच भारी काम करतात, आणि त्यांना एकदम हलक्यात घेऊ नको. तर इथे ती म्हणते की माझ्याकडे ABC कितीतरी प्लॅन आहे, आत्ताशी A गेला आहे, अजून BC प्लॅन आहे माझ्या हातामध्ये. पण वल्लवी म्हणते की तू जे प्लॅन करते त्या प्लॅनला तू आणखी काहीतरी आयडिया करून आर्नव आणि ईश्वरीला हलक्यात न घेता त्यांना एकदम टफ कॉम्पिटिशन दिलं पाहिजे, त्यांच्या मेंदूच्या पुढे आपण पळायला पाहिजे, कारण त्या दोघांचा मेंदू एकत्र आला की खूप छान काम करतात ते. तर सौदामिनी म्हणते की मग तू सांग काहीतरी तुझ्या पद्धतीने आयडिया. तर आता आपण इथे पाहतोय सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात, जो तो आपापली तयारी करत असतो. तर आता देवघरातनं रमाकांत आलेला असतो आणि बाळाला अंगारा लावू का म्हणून असा प्रश्न इथे तो अंजलीला विचारतो, कारण त्याला माहिती आहे की अर्णवला राग येतो. पण हळूच तो विचारतो म्हटल्यावर अंजलीने स्वतःनेच त्यांना सांगितले की बाबा तुम्ही बाळासाठी काहीही करू शकतात, तुम्ही चांगल्यासाठीच सगळं करता, मला माहिती आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती. असं म्हणल्यानंतर बाबांनाही खूप छान वाटतं की इतकं छान प्रकारे अंजलीने स्वीकारले बाबांना ती अंगारा लावू देते, स्वतःला पण बाळाला पण. आता बाबा सगळ्यांना तो अंगारा
देवाचा आशीर्वाद म्हणून लावत असतात. अर्णवला मात्र आता जेव्हा हे बाबा जातात ना अंगारा लावायला, तर अर्णव मात्र ह्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास नाही, तर तुम्ही माझ्याशी ह्या सगळ्या गोष्टी बोलायला येतच जाऊ नका असं बोलतो आणि मान खाली घालून बसले असतो. हे सगळं काही ईश्वरी किचनमधनं उभी राहून पाहत असते. तिला वाईट वाटतं की बाबांना अजिबातच हे मान देत नाही, पण बाबा आपण त्याला म्हणू लागतात की माझी इच्छा म्हणून तरी कर ना, मला वाटतं की तुझं कल्याण व्हावं, तुझी भलाई व्हावी. तर इथे ईश्वरी त्याला लांबूनच खानाखुणा करून सांगत असते की बाबांना मान द्या. बाबा जर म्हणताय तर त्यांचं ऐका ना, त्यांना लावू देतो अंगारा. तो मात्र तिकडनंच नाही नाही म्हणतो असतो, पण इथे ईश्वरींनी त्याला इतकं छान समजवल्यामुळे तो लावायला तयार होतो. सौदामिनी इथे वल्लवीला म्हणत असते, तुझ्याकडे तुझी माणसं असतील ना तर त्या माणसांना तू कामाला लाव, आणि माझ्याकडे जी माझी माणसं आहेत ती मी ते कामाला लावते. म्हणजे आपण दोघीजणी मिळून त्या अर्णव आणि ईश्वरीची चांगलीच जिरवू शकतो. त्यांना कॉम्पिटिशनमध्ये अजिबात जिंकून द्यायचं नाही, हाच आपला जो ध्येय आहे तो साध्य होऊ शकतो. दोघीही दोघींच्या पद्धतीने आता त्यांच्या माणसं लावून काम करून घेणार आणि त्या अर्णव ईश्वरीला अजिबातच जिंकू द्यायचं नाही असा त्या दोघींचा प्लॅन. इथे वल्लवी पण आता म्हणते की आपण दोघींनी वेगवेगळं प्लॅन केलेलंच बरं, एकत्र काम केल्यावर आपल्याला जो हेतू आहे तो साध्य होईल की माहीत नाही, त्याच्यापेक्षा आपण वेगवेगळं काम करून हा जो आपला हेतू आहे तो साध्य करू शकतो. तर वल्लवी म्हणते की ही सौदामिनी फक्त तोंडाने बोलते, हिच्याकडे काही जोर नाही की ही त्या अर्णव आणि ईश्वरीला स्पर्धेत जिंकण्यापासून थांबवू शकते, पण मी हे करू शकते. मला आता परत एकदा त्या उदयकांची मदत घ्यावीच लागेल. आता इथे वल्लवी उदयकांची मदत घेऊन पुन्हा एकदा ईश्वरी आणि अर्णवला अडचणीत टाकताना आपल्याला पाहायला मिळणार, आणि रमाकांतचाही काहीतरी बंदोबस्त करायला हवा असंही तिला वाटतं, कारण त्यालाही कळलं आहे की दागिने चोरणारी व्यक्ती ही वल्लवी, तर वल्लवी आता घाबरलेली. तर आता इथे ईश्वरी अर्णवला बाजूला घेते आणि बाजूला घेऊन त्याला समजवते की अंगारा बाबा लावायला देत आहेत तेवढं लावून घ्या, त्यांना का बरं दरवेळेला तुम्ही नाराज करत असता. पण तो म्हणतो की माझी इच्छा नाही तर तू जबरदस्ती का करायला सांगते, मला नाही करायचं, अंगारा वगैरे नाही लावायचं, नाही विश्वास तर नाही. पण तिने हट्ट केल्यानंतर तो बाबांकडनं तो अंगारा व्यवस्थित लावून घेतो. आता त्यांनी तो अंगारा लावल्यावरती देवघरात जातात. इथे ईश्वरी त्यांना म्हणू लागते की आपण बाबांचं मन समजून घ्यायला हवं, ते किती छान प्रकारे आपल्याशी मिळतं जुळतं घेण्याचा प्रयत्न करताय, तर आपण त्यांच्याशी छान वागायला हवं, आणि तुमचा जो नेहमीचा ॲटिट्यूड आहे ना तर तो ॲटिट्यूड थोडंसं कमी करा असे ईश्वरी त्यांना सांगू लागते. खरं तर बाबांच्या मनामध्ये त्यांना ती गोष्ट सांगायची आहे की त्या वल्लवीला त्यांनी चोरी करताना पाहिले दागिन्यांची, पण ती सांगायचं म्हटलं सगळ्यांसमोर तर बरं नाही दिसणार, कारण अर्णव विश्वास ठेवेल की नाही हा पण एक मोठा प्रश्न आहे. तर आता अर्णवला ही गोष्ट तर सांगायला हवी असंही त्यांना वाटतं. त्यांची जी मनाची द्विधा मनस्थिती आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळणार, पण हिंमत करून ते ठरवतात की अर्णवला ह्याविषयी सांगूच आपण. आणि अर्णवसोबत इथे ईश्वरी बोलताना म्हणते की मला असं वाटते बाबांना आपण काहीतरी वेगळं करून सरप्राईज द्यायला हवं, तर काय करायचं. तर तिचं म्हणणं असतं की आपण बाबांना घेऊन जरा बाहेर डिनरला वगैरे जाऊया, त्यांचं पण मूड चेंज होईल, आपला पण होईल, त्यांच्यासोबत वेळ घालवला म्हणजे त्यांना खूप छान वाटेल, आणि हळूहळू आपल्यातली आणि त्यांच्यातली बॉन्डिंग चांगली वाढेल. अर्णव ह्या सगळ्या गोष्टीला नकार देत असतो, ईश्वरी त्यांच्यावर रुसते आणि त्याला ती सगळं हे करायला भाग पाडते. फक्त ईश्वरीच्या प्रेमाखातर तो आता हे सगळं करायला होकार देतो, फक्त ईश्वरी म्हणते म्हणून, बाकी त्याला काय वाटत नाही असं तो पुन्हा एकदा क्लिअर करून सांगतो. पण अर्णव किती चांगला मनाचा माणूस आहे आणि तो किती चांगला आहे हे ईश्वरीला खूप चांगलं माहिती आहे, आणि ईश्वरी मुद्दाम त्याच्याकडून जे करून घेते त्यातनं अर्णव आणि आपले रमाकांत या दोघांमध्ये नक्कीच पूर्वीसारखं नातं तयार होईल, ते बापलेकाचं नातं सुंदर बनावं म्हणून ती प्रयत्नशील आहे. तर ती त्याला सांगते की जाऊन बाबांशी बोला, आपण संध्याकाळी डिनरला जाऊ. तो बोलायला जातो तर तितक्यात बाबा म्हणते मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर कशाविषयी आहे, तर तो सांगणारच वल्लवीचं नाव. तितक्यात वल्लवी तिथे येते. वल्लवीला पाहून बाबा घाबरतात नाही, ती गोष्ट सांगण्या अगोदरच ते माघार घेतात. ईश्वरीचे हे लक्षात येतं की वल्लवी आल्यानंतरच त्यांनी माघार घेतली. अशी काय गोष्ट आहे जी वल्लवीची आहे आणि ते बाबा घाबरत आहे बोलण्याला. आपण इथे पाहतोय राकेशला भेटायला सौदामिनी जाते, तर सौदामिनी ती सांगते की अशी कॉम्पिटिशन त्याच्यात ह्या दोघांनी भाग घेतला आहे. तर राकेश त्याची माणसं पाठवून एक धमाका घडवून आणणारे, सौदामिनी तिच्या पद्धतीने तिची माणसं कामाला लावून इथे अडचणीत टाकणारे अर्णव आणि ईश्वरीला, आणि वल्लवीचा तर वेगळाच प्लॅन आहे उदयकांतला पुढे घालून त्याच्या हातून काहीतरी चुकीचं काम करून घ्यायचं, जेणेकरून त्याचंच नाव येईल, तिचं नावही येणार नाही, कामही होईल. तिला खरं तर ही इच्छा आहे की ईश्वरी आणि अर्णव ह्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकूच नाही आणि सात्विक फॅशन हे त्याच्या हातातून कायमचं निष्ठून जावं. आता पुढे इतके वेगवेगळे ट्विस्ट आहे आणि ते सगळे ट्विस्ट होता किती दिवस जाईल ते सांगता येणार नाही. पण खरंच आता वटसावित्रीचा जो ट्विस्ट आहे
तो आपल्याला खरंच पाहायला मिळणार आहे. गमतीशीर वटसावित्री आता ईश्वरी आर्नवसोबत साजरी करते, कारण ह्या कर्फ्यूमध्ये ती अटकली आहे. तिला वडही भेटत नाही. आता कोणत्या वडाला ती पुजते तेही आपण पुढे पाहूया. आत्ता आपण घेऊ छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया. धन्यवाद.